येते तो म्हणजे प्रितेश. स्वागत करूया एकूणच या दोन्ही संघांचं, शुभेच्छा देऊया. अगदी 5 वाजत आलेत, सेमीफायनल सुरू झाले म्हणजे योग्य वेळेवर आपण योग्य कार्यक्रम करतोय. आणि एकदा का कार्यक्रम टप्प्यात आला तर एमसीसी तो करतोच. वेल डन एमसीसी, अतिशय चांगलं टाइम मॅनेजमेंट तुम्ही केलं आणि निश्चितच ज्या सूचना केल्या गेल्या त्या सूचना केल्यानंतर तुम्ही अतिशय चांगलं काम केलंय. वेल डन एमसीसी. चला वळूया मॅच कडे. सेकंड सेमीफायनल. एन्जॉय करा ही मॅच डीबीएन लाईव्ह वर. एन्जॉय करा ही मॅच एकूणच एमसीसी आगाशीच्या या पुरापाड्याच्या मैदानावर. मॅच ऑन होते, पंचांचा इशारा होतोय. आमचे दोन्ही पंच सज्ज झालेत. एका बाजूला निश्चितच आपण बघतोय परशुराम सर, तर दुसऱ्या बाजूला जेपी सर. बेस्ट ऑफ लक देऊया दोन्ही संघाला. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आहे का? यस प्रश्न विचारलाय. व्हाईटचा इशारा येतोय. अमांतर धावेने सुरुवात होते सेकंड सेमीफायनलला. आजच्या दिवसात वाडवळ समाजाची ही स्पर्धा, सगळे इतरत्र पसरलेले आपले बांधव एकत्रित आलेत आगाशी विरारला. आणि आगाशी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष सन्माननीय राजन पाटील साहेब यांचंही आगमन इथे होताना दिसते. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. समोर खेळले, चांगला फटका, पॉवर प्लेचा अतिशय योग्य वापर. चेंडू वन बाउंस, सीमारेषा पार आलाय. उत्तम ज्वेलर चौकार. रिप्ले मध्ये पाहू शकता, अगदी वर पिच केला चेंडू होता, मात्र चेंडू पर्यंत पोहोचले आणि त्यानंतर जागृतनं दाखवलं की मी हा फटका खेळण्यासाठी जागृत आहे. हा चौकार दमदार, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल कामगिरी करायची आहे आणि तोच दणका इथे दिलाय. पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर चौकार. पहिल्या अधिकृत चेंडूवर आले तब्बल 5 धावा. आगाशी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष राजन पाटील साहेब इथे उपस्थित आहे. इथे सीचेट खेळण्याचा प्रयत्न सपशेल अपयशी, फ्रेम मध्ये नव्हते. हा डॉट बॉल येतोय. तर सन्माननीय राजन पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांच्या समवेत जयवंत कवळी सर सुद्धा उपस्थित होत आहेत. त्यांचंही आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की या मान्यवर कक्षामध्ये काही क्षण उरलेत आजच्या दिवसाचे आणि एकूणच अंतिम सामना देखील अगदी दृक्षी शेपात आहे. खाली राहिलाय, उडवायचं होतं ऑन साइडला. जागृतनं एक गोष्ट ठरवली आहे की चेंडू जर माझ्या स्लॉट मध्ये असेल तर तो मी उडवणार आहे. इथे देखील आउटसाइड द ऑफ स्टंप आणि 2 पायांच्या मधून बरोबर चेंडू डिलिव्हर राहतोय. पुन्हा एकदा स्वागत करूया आगाशी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष सन्माननीय राजन पाटील साहेबांचं. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे. एमसीसी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करत आहे आणि या सत्रामध्ये खास ही आपली उपस्थिती मनापासून आनंद देणारी ठरते. वेलकम राजनजी पाटील साहेब. तसेच जयवंत कवळी साहेबांचं देखील मनापासून कौतुक आहे. त्यांचंही स्वागत. या सर, असं नसतं वा. समोर खेळलाय, बॉलर बॅक ड्राईव्ह होता. इथे जास्त धावा मिळणार नाहीयेत, मात्र एक धाव इथे मिळतेय. या एका धावेने 2 चेंडू जे डॉट गेले होते तिथून थोडासा फरक स्पष्ट होणार आहे. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 6, चेंडू संपले 4. आमचा एकूणच डीबीएन लाईव्ह वर हा समालोचन कक्ष दाखवला जातोय. काय अफलातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. कौतुक आहे. धनुबाबू नारंगी या एकूणच चॅनलचं जबरदस्त ग्राफिक्स ते दाखवत असतात आणि निश्चितच क्रिकेट रसिकांना नेहमीच ते मेजवानी देत आलेत आणि यापुढेही देत राहतील. या सदीच्या एमसीसीच्या माध्यमातून हे जबरदस्त आयोजन, अफलातून मैदान आणि निश्चितच खेळाडूंसाठी प्रत्येक व्यवस्था, अगदी जेवणाची व्यवस्था आपण पाहिलीत, चहाची देखील अतिशय चांगली व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. यावेळेला अगदी चैतन्य आपल्या जेन्युन खेळाकडे वळताना जास्तीत जास्त स्क्वेअर ऑफ द विकेट डावा मिळवण्यासाठी प्रयत्न. लेग बायचा इशारा होतोय. अकाउंट तो ओपन करणार नाहीये, मात्र तरी सुद्धा ही एक धाव संघाच्या खात्यात. धावसंख्या 7, गडीबाद एकही नाहीये. आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हरी होती आणि इम्पॅक्ट देखील बाहेर होता. पंचांचा योग्य निर्णय. जेपी सर, वेल डन. पहिले षटक, पॉवर प्लेचं षटक. एक चौकार आल्यानंतर ही प्रीतेचं हे चांगलं षटक. इथे सपशेल अपयशी आहेत. अवयव बॉडी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये राहिलेलं अंतर, ही किमिया साधली आहे ती म्हणजे गोलंदाज. रिप्ले मध्ये पाहूया. अगदी थोडंसं आउटसाइड ऑफ स्टंप खेळायला आले. काय टर्न केलाय आणि टप्पा पडल्यानंतर मिळालेली जी उसळी आहे ती अविस्मरणीय आहे. वेल बोल्ड प्रितेश. एक चौकार जरूर खाल्लाय, मात्र तरी सुद्धा जावा खर्च केलेत फक्त आणि फक्त 7. पॉवर प्ले मध्ये अतिशय चांगली कामगिरी. त्यामुळे या षटकावरचं जे वर्चस्व आहे ना ते प्रितेश म्हणजेच एकूणच आगाशी ए संघाने दाखवलंय. त्यामुळे या सेमीफायनल मध्ये नजरा तर आहेत या दोन्ही संघावर, मात्र रिझल्ट काय येणार, जिंकणार कोण? एका बाजूला माहीम आहे तर एका बाजूला आगाशी आहे.
अनेक मान्यवरांची उपस्थिती आणि त्यातच हा आमचा मुख्य मंच सजतोय. अनेक मान्यवर आताही उपस्थित होत आहेत, कारण आपल्या समाजासाठी उभं राहिलं पाहिजे, आपल्या समाजाच्या बरोबर राहिलं पाहिजे आणि त्यासाठी हा स्नेह, त्यासाठी हे प्रेम आणि त्यासाठीची ही साथ अगदी अविरत राहिली पाहिजे. मनापासून कौतुक आहे आमच्या सगळ्या मान्यवरांचं. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता, अगदी एका बाजूला गोलंदाज, एका बाजूला फलंदाज, या दोन्ही गोष्टींकडे लक्ष, दोघांच्याही मनात काय चाललंय हे टिपण्याचा निश्चितच प्रयत्न तो म्हणजे डीबीएन लाईव्हचा. यावेळेला पुन्हा एकदा अगदी स्लॉक स्वीप करायचा होता. जास्तीत जास्त धावा मला फाईन लेगलाच करायचे आहेत, त्यामुळे एक वेगळा क्रिकेटर भासतोय तो म्हणजे चैतन्य. मात्र त्या नादात आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एकही धाव नाहीये. 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव खेळलाय तो. 7 धावा, एकही गडी बाद नाहीये. 7 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. सेमीफायनल नंबर 2 तुम्ही बघताय. या अगोदरच फायनल मध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे टीम मथाणेनं. वर पिच केलाय, चेंडू होता, रुबिकट लागले, धाव मिळणार नाहीये. गुड बॉलिंग. आर्यन अफलातून कामगिरी करतोय. जबरदस्त उंचपुरा खेळाडू, अगदी हायम ऍक्शन आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, शोल्डरचा वापर देखील तितक्याच धूर्तपणे केला जातोय. वेल बोल्ड. काय प्रेक्षकांची संख्या, काय व्ह्यूअरशिप लाभले आतापर्यंत. 8,000 पेक्षा जास्त व्ह्यूज एकूणच पाहायला मिळाले त्या डीबीएन लाईव्ह वर. इथे जागा बनवली आहे, स्वार झालाय वेगावर आणि चेंडूला दिशा दाखवली आहे फाईन लेगला. 4 धावा. उत्तम ज्वेलर्स चौकार. येत नव्हत्या, या धावांची गरज होती आणि तो चौकार येतोय. आणि प्रत्येक चौकाराला आम्ही उत्तम ज्वेलर्स चौकार म्हणतोय, कारण अगदी 24 कॅरेट हे हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही अशी एकमेव पेढी आहे जिथे कमी दरात तुम्हाला सोनं उपलब्ध आहे, तेव्हा लवकर संपर्क साधा. आणि मेकिंग चार्ज कमी आहे, हीच गोष्ट आम्ही म्हणतो, कारण बऱ्याचदा आपण बघितलं तर आजकाल सोने बनवण्यासाठी भरपूर मोठी गर्दी असते, मात्र इथे मेकिंग चार्जेस कमी असलेली ही पेढी आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चौकार येतोय, उत्तम ज्वेलर्स चौकार. मान्यवरांचं स्वागत करूया आपल्या या मुख्य मंचावर. आमच्या एकूणच एमसीसी आगाशी क्रिकेट क्लबच्या वतीनं या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे जागा बनवण्यासाठी प्रयत्न बघा, अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हरी ती जवळ वाईडवर हा टाकलेला चेंडू, मात्र तिथूनही चेंडूला टर्न केलं लॉंग लेग रिजन मध्ये. ग्रेट बॅटिंग. चैतन्य काही वेळ घेतला आणि वेळ घेतल्यानंतर तो आपल्या जेन्युइन खेळाकडे पुन्हा एकदा परततोय. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा त्याने बनवलेत, आपल्या संघाला नेऊन ठेवले 15 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा अगदी एक झाडू शॉट आपल्याला पाहायला मिळतोय आणि मी करेल सो कायदा या तत्वावर तो सध्या क्रिकेट खेळतोय. चेंडू कुठेही टाका, माझं टार्गेट असेल ते फक्त आणि स्क्वेअर लेग पंचाच्या मागचा एरिया म्हणजे फाईन लेगचा एरिया, तेच दाखवताना इथे दिसतोय तो म्हणजे एकूणच चैतन्य. 6 चेंडूमध्ये 9 धावा नाबाद तो आणि 5 चेंडूमध्ये 5 धावा जागृत नाबाद आहे. धावसंख्या 16, एकही गडी बाद नाहीये. दुसरं षटक सुरू आहे. सेमीफायनल नंबर 2 ची मॅच सुरू आहे. मजा येते का येणार नाहीये. 2 चांगले संघ आमने सामने. राजेंद्र वर्तक साहेब यांचं सुद्धा आगमन होते. वेलकम सर, आपलं स्वागत आहे या मान्यवर कक्षामध्ये. फुल टॉस बॉल आहे, टर्न केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, नाही झालाय झेल झाला नाही. चेंडू सीमारेषा गाठतोय, चौकार येतोय. या महत्वपूर्ण धावा टीम माईमसाठी. थँक्यू डीजे. या प्रसंगी आत्ताच उपस्थित झालेत आपल्या एकूणच मुख्य मंचावर सन्माननीय अरविंद मिश्राजी. वेलकम सर, आपका स्वागत आहे. महाराष्ट्र चित्रपट व कामगार आघाडी बीजेपीचे सन्माननीय प्रदेश उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि त्यांचं स्वागत करतोय. तसेच त्यांच्या समवेत सिंपल सिंग सुद्धा इथे उपस्थित आहेत. आपलंही स्वागत आहे सर. हा मुख्य मंच आपण बघतोय अगदी मान्यवरांनी फुलून गेलाय. अरविंद मिश्राजी उपस्थित आहेत, सिंपल सिंगजी उपस्थित आहेत, अनेक मान्यवर या परिसरातील आपल्या वाडवळ समाजाचे, एकूणच आपल्या एमसीसीचे सगळे कार्यकर्ते, मान्यवर, ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे दिसत आहेत आणि त्यांच्या एकत्रित येत्याने या एकूणच मंचाला आलेली ही झळाली आपल्याला पाहायला मिळते. डीबीएनच्या लाईव्हच्या माध्यमातून हा संपूर्ण मंच आपल्या घर बसल्या प्रेक्षकांसाठी दाखवला जातोय. थँक्यू व्हेरी मच सगळ्या मान्यवरांचं आणि खूप सारं स्वागत. तर स्थिती काय आहे, 2 षटकानंतर धावसंख्या 20.
सरासरी 10 है, 4 ओवर की मैच है। 4 ओवर का ये मुकाबला चल रहा है। दो टीमें अपने आप में, माहिम और दूसरी तरफ आगाशी ए, दो टीमें जूझ रही है। फाइनल में कौन जाएगा ये जवाब थोड़ी देर में मिळने वाला आहे. थोडंसं वेळ घ्या, उत्तर मिळणार आहे. तिसऱ्या षटकासाठी येतोय गोलंदाजी मार्कवर निनाद, ज्याचा दिवस राहिलाय. यावेळेला ऑफसाईडला टॅप केलाय चेंडू. अगदी आपण बघतोय मिड ऑफवर आहे. एकच धाव मिळणार आहे. भरपूर वेगाने तिकडे आलेत ते म्हणजे मितेश. काय पहिला सामना आणि काय ते पहिल्या सामन्यातलं ते मेडन ओव्हर निर्धाव षटक हाताळलं. मोठा विक्रम केला. बघा तेच लगेच दाखवलं जात आहे रिसेंट फॉर्म निनादचा कसा आहे. मंडलाई संघाविरुद्ध ते मेडन ओव्हर, त्यानंतर 8 डावा देत 1 गडी बाद केलाय एडवन संघाविरुद्ध. इथे स्विच हिट केलंय. वा 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 काय टाइम केलंय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. काय घडलंय, चौकार आहे की षटकार आहे. पंचांचा डिसिजन येणार आहे. वी आर चेकिंग. पाहूया डीबीएनच्या कॅमेऱ्याने काय पकडलंय. चेंडू सीमारेषेच्या पार आहे की आत पडलाय. स्विच हिट मात्र काय टायमिंग केलं होतं. हा चेंडू पकडलाय डीबीएनच्या निश्चितच कॅमेरा पर्सन. चेंडू सीमारेषेच्या आत आहे की बाहेर आहे. दूध का दूध, पाणी का पाणी थोड्याच वेळात होणार आहे. काय जबरदस्त कॅमेरा वर किती पाहायला मिळतंय आणि टेक्नॉलॉजीचा अफलातून वापर देखील आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्क्रीन. वेल डन डीबीएन. लगेच निर्णय येणार आहे की एक्झॅक्टली चेंडू कुठे लँड झाला. थोडासा वेळ आम्ही घेतोय, चेक करतोय की चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे की आत पडलाय. कारण काही क्षेत्ररक्षक सांगतायत की एकूणच हा चौकार आहे. मात्र जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा विचार करता निश्चितच सगळ्या गोष्टी अगदी समोर येणार आहेत. चार धावा आहेत सर. गुड टेक्नॉलॉजी. 4 धावा. नेक्स्ट बॉल. इथे पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. ओ इथे जवळ चेंडू आपण बघतो यशांवर जात होता. मात्र इथे पंच धाव नाकारतील किंवा काय. यस नाकारतील, कारण दुसऱ्यांदा त्यांनी बॉलला स्पर्श करायला गेले आणि त्यामुळेच ही धाव दिली जाणार नाहीये. गुड अंपायरिंग. अगदी काही रूल्स आहेत, त्या रूल्स नुसार आपल्याला खेळावं लागेल. कारण तुम्ही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न जरूर केलात. अगदी पॅडवर आदळलेला चेंडू होता, स्टंपवर जात होता. तिथून जागृत आपलं सेन्सेस जागृत ठेवले होते आणि त्यांनी बरोबर चेंडू त्या स्टंपवरून बाजूला सारलाय. डॉट बॉल येतोय. गुड कमबॅक निनाद. खाली बसलाय चेंडू, अगदी खाली बसलाय. अगोदर शफल केलं होतं, उडवायचं होतं फाईन लेगला. ऑन द पॅड येतोय. थँक्यू व्हेरी मच. लेग बायचा इशारा. अजून एक अवांतर धाव फलकावर. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 26-26. संध्याकाळचं सत्र हे नेहमीच महत्वपूर्ण असतं. प्रेक्षकही अगदी जे कामावर गेले होते आत्ताच ते आलेत. त्यांच्या माहितीसाठी ही सेकंड सेमी फायनल सुरू आहे. वाडवळ समाजाची स्पर्धा आपण बघतोय. एमसीसीचे आयोजन. व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. लेट्स सी इथे किती धावा. पंचांचा इशारा येतोय. प्रेक्षकांची देखील मदत लाभलाय. थँक्यू व्हेरी मच. 4 धावा. उत्तम ज्वेलर्सचा हा कणकणीत सोन्यासारखा चौकार. सुरू आहे. धावसंख्या आतापर्यंत 30 झाले, म्हणजे सरासरीकडे लक्ष घालता धावसंख्या जी सरासरी आहे ती 10ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनल मॅच असल्यामुळे मॅचचा जो ग्राफ आहे तो उंचावताना दिसतोय आणि ती काळाची गरज आहे. प्रेक्षकांना देखील हेच हवं आहे. एक कडक मॅच आम्हाला अगदी पाहिजे आहे. संदीपजी राऊत आणि विशालजी राऊत मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांना विनंती करतो या प्लीज मुख्य मंचावर. पुन्हा एकदा जागा बनवली आहे. हा नॅचरल खेळ आहे तो म्हणजे चैतन्याचा. इथे देखील धावा मिळणार आहेत. मात्र निश्चितच एक धाव तिथे अडवली आहे. एक धाव. कौतुक त्या क्षेत्ररक्षकाचं. एक धाव नक्कीच अडवली आहे त्यांना. मात्र या 3 धावा इथे कंप्लीट. काय खेळ दाखवताय तिथे चैतन्य. अगदी 360 डिग्री क्रिकेट. मात्र कदाचित असं म्हणत देखील थोडंसं चुकीचं ठरेल, कारण त्यांनी फक्त सध्या 45 डिग्रीचं क्रिकेट दाखवायला सुरुवात केली आहे. अगदी पहिल्या सामन्यापासून देखील निश्चितच चांगली कामगिरी राहिली आहे त्याची.
आणि ज्या धावा तो मिळवतोय तो अगदी बिहाइंड द विकेट आहेत. धावसंख्येकडे लक्ष घालूया. 3 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या 33 आहे. एकही गडी बाद नाहीये. व्हॉट अ पार्टनरशिप. जबरदस्त सलामी जागृत आणि चैतन्यची. विशाल राऊत आणि संदीप राऊतजी या प्लीज मान्यवर कक्षामध्ये. आपलं स्वागत आहे. एमसीसी क्रिकेट क्लब आपला आभारी आहे आणि आपलं स्वागत करते. ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचले. विशालजी राऊत, संदीपजी राऊत, आपण कुठे असाल तर प्लीज या मान्यवर कक्षामध्ये. आपलं सहर्ष स्वागत आहे. 33 झालेत. शेवटचं षटक. किती धावा मिळणार? गोलंदाजी मार्कवर येतोय मयंक. उंच पुरा खेळाडू जर्सी नंबर 16 मयंक येतोय. अगदी आपण बघतोय जवळजवळ 6 फूट हाईट आहे. त्यामुळे निश्चितच मयंक समोर खेळणं देखील प्रयत्न करावे लागतील. मात्र चैतन्य सध्याच्या टच मध्ये तो आहे ना, ते पाहता हा फॅक्टर त्याला जास्त त्रास देणार नाहीये. इथे ओ हो काय घडलंय? चेंडूला ज्या पद्धतीने खेळलाय, हा चेंडू भीमर होता. नो बॉल घोषित केलाय. 4 धावा सुद्धा मिळत आहेत. त्यामुळे आपण बघतोय पहिला चेंडू अधिकृत नाही. मिळालेत 5 धावा. 33 धावा होत्या, 38 वर पोहोचल्यात. त्यामुळे अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मात्र वा वा वा, ही जर फलंदाजी आवडली असेल ना तर प्रामाणिक टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. वेल प्लेड चैतन्य. अफलातून बॅटिंग. दुसऱ्या बाजूला मयंकनं पहिल्या चेंडूवर चूक केले. योग्य मारा करावा लागेल. इथे पुन्हा एकदा जागा दाखवलंय. शॉट फाईनल क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव. या माणसाने आज कदाचित सकाळी जेव्हा तो उठला असेल एकच विचार करून आला असेल की आज जे काय खेळणार ते फाईन लेगला. बाकी एरिया मला दिसत नाहीये. कदाचित त्याच्या एकूणच डोळ्यावर वेगळी झापडं लावली असतील की एकच त्याला एरिया दिसतो. त्यामुळे निश्चितच एक वेगळा क्रिकेटर बसलाय. असे भरपूर रेअर क्रिकेटर असतात की एकाच बाजूला क्रिकेट ते दाखवतात. चेंडू कुठेही असो, आउटसाइड द ऑफ असो, मिड ऑफ द विकेट असो किंवा डाऊन द लेग असो, खेळणार मात्र फाईन लेगला. दुसऱ्या बाजूला जागृत. ओ हो, इथे फटका खेळताना उशीर केलाय. हा चेंडू योग्य ठरतोय. वेगवान चेंडू ठरतोय. मयंकचं चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय पहिल्या नो बॉल नंतर. धावसंख्या आपण बघतोय 39 झालेली आहे आणि तो उत्साह अगदी आपल्या मंचावर देखील जाणवतोय. ग्रेट क्रिकेट, जबरदस्त आयोजन. मयंक पुन्हा एकदा सज्ज होतोय. एवढ्या जागृत साडी. स्लो डिलिव्हरी आहे. चांगलं पिक केलंय. गॅप मध्ये पिक केलंय. हा झेल इम्पॉर्टंट असेल. प्रयत्न तिथे जरूर केला. मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स आहे. 4 धावा. सलामी देणारा हा उत्तम ज्वेलर चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 43 ही धावसंख्या आपल्याला फलकावर दिसते. प्रोजेक्टेड स्कोर आता 50 चा दिसतोय. मालिकेत फक्त आज सकाळपासून जर विचार केला तर एकच वेळ आली जी 50च्या पलीकडे धावसंख्या गेली. कदाचित या सामन्यात ती धावसंख्या दिसेल का? होप सो. आशावाद हा महत्वाची गोष्ट आहे या एकूणच जगातली. मयंक झगडतोय तर दुसऱ्या बाजूला जागृत आणि चैतन्य फ्री फ्लोईंग बॅटिंग करतायत. अजून एक चांगला फटका. अजून एक उत्तम ज्वेलर चौकार. चौकारांची अक्षरशः रास लावले. सुपर बॅटिंग. धावसंख्या सत्तेचाळीस धावा. हे गोमाते या बाहेर प्लीज. सांगावं लागेल कारण डीजेचा आवाज ऐकल्यानंतर कोणीही घाबरतं. आमचा डीजे वाला तसाच दिसतो ना. चला वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. 47 धावा झाले. 3.4 षटकं संपलेली आहेत आणि एकूणच आपण बघतोय जागृत 21 धावा नाबाद 12 चेंडूवर आणि चैतन्य 11 चेंडूत 22 धावा. काय पार्टनरशिप.
माहीम संघ अक्षरशः डोळ्यांचं पारणं फेडतोय. अफलातून बॅटिंग मयांक वन्स अगेन शॉर्ट बॉल आहे, उडवलाय षटकार, युरो पॉवर सिक्सर. ग्रेट बॅटिंग, वेल डन जागृत. आयोजक आगाशीचे, मात्र त्या गोष्टीचा कोणताही परिणाम नाहीये इकडे माहीमवर. हे दोन फलंदाज ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं. असं ज्युलियस सीझरच्या प्रमाणेच हा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 3.5 चेंडूमध्ये 53 धावा आणि आतापर्यंतची या आजच्या दिवसातील मालिकेतील ही सर्वोच्च धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. वेल डन टीम माहीम, टाळ्या झाल्या पाहिजेत या पार्टनरशिपसाठी. सुपर बॅटिंग. अजून एक महत्वपूर्ण फटका, चेंडू हवेत आहे. इथे आर्यन येतोय जेलखाली, नाही सोडणार. मात्र ही 53 धावांची भागीदारी अगदी शेवटच्या चेंडूवर ब्रेक झाली आहे. 54 धावा विजयासाठी. मात्र सेमी फायनल मॅच अगदी सेट झालंय. त्यामुळे हे व्यासपीठ तयार आहे, एन्जॉय करा हे MCCचं बहारदार स्पर्धा आणि जबरदस्त क्रिकेट. या मॅचचा रिझल्ट काही असू द्या, मात्र प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा सामना नक्कीच असणार आहे. पुन्हा एकदा आमच्या सर्व मान्यवरांचं मनापासून कौतुक, त्यांचं विशेष आभार. आणि ज्यावेळा इनिंग सुरुवात होईल त्यावेळा निश्चितच आवाज ऐकूया पालघर भूषण प्रमोदजी शेडगे यांचा. थँक्यू. सन्माननीय विशालजी राऊत यांचं आगमन होते, त्यांना विनंती करतो या मान्यवर कक्षामध्ये. थँक्यू व्हेरी मच. अतिशय चांगलं सहकार्य त्यांनी नेहमीच दिले. आज सकाळच्या सत्रात देखील ते एकूणच मंचावर उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्याला देखील त्यांनी उपस्थिती दर्शवली. जेवढे मान्यवर इथे उपस्थित आहेत त्यांच्या माहितीसाठी आणि आमच्या तमाम प्रेक्षकांच्या माहितीसाठी, आज सकाळी ज्यावेळा उद्घाटन सोहळा पूर्ण झाला, सन्मान्य महापौर आपल्या एकूणच वसई विरार महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर सन्मान्य अजीवजी पाटील साहेब इथे उपस्थित होते. त्यांच्या समेत अनेक नगरसेवक मंडळी सुद्धा इथे उपस्थित होते. स्वप्नील कवळी साहेब, डॉमिनिक रुमाव, रंजना तालेकर मॅडम, ज्योती दीपक म्हात्रे मॅडम, अभिजित सांगळे सर इथे उपस्थित होते. प्रफुल्ल दामोदर म्हात्रे, संचालक वसई विकास सहकारी बँकेचे, तसेच सायमन सोवारिस, बेसिन कॅथलिक बँकेचे व्हाईस चेअरमॅन, हे सगळी मंडळी उपस्थित होती. अर्नाळा पोलीसचे सन्माननीय PI निकम साहेब यांचं देखील आगमन होते. त्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. आणि निश्चितच MCC क्रिकेट क्लब आपलं ऋणी आहे. आणि आपल्या इथे आल्यानंतर आमच्या या एक कार्यक्रमालाच एक वेगळी बळकटी लाभते आणि निश्चितच आपण देत असलेला जो सहकार्य आहे ते महत्वपूर्ण आहे. त्यांच्यासोबत सन्माननीय आकाश मेजर सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. त्यांचंही आपण स्वागत करूया. वेलकम आकाश मेजरजी, आपलंही स्वागत आहे. निकम साहेब स्वागत आपलं. सेमीफायनल मॅच सुरू आहे. 53 धावा झाले, 54चं लक्ष्य आहे. ते आहेत ना. चला लगेच काही सन्मान सोहळा आपण करूया, स्वागत सोहळा आपण करूया. मी एकूणच आपल्या MCCच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, एक खास स्वागत सोहळा करूया आपण. आगाशी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष सन्माननीय राजन पाटील सर इथे उपस्थित आहेत. त्यांचा एक विशेष स्वागत सन्मान आपण करूया. मी विनंती करतोय चला त्या अगोदर अरविंद मिश्राजी, महाराष्ट्र चित्रपट व कामगार आघाडी BJPचे, तसेच प्रदेशाध्यक्ष देखील आहेत, प्रदेश उपाध्यक्ष देखील आहेत. त्यांचाही विशेष सन्मान आम्ही करतोय. जयेश वर्तक यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण अरविंद मिश्राजी यांचा स्वागत करूया. मॅच ऑन होते, एका बाजूला प्रमोदजी शेडगे आपल्या बरोबर जोडले जातील. त्या अगोदर हा खास सन्मान आपण करतोय, तो म्हणजे अरविंद मिश्राजी, महाराष्ट्र चित्रपट व कामगार आघाडी BJPचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांचा विशेष सन्मान. थँक्यू सर, आप आहे बाहर आहे यही कहना चाहेंगे. मात्र या स्पर्धेला जो वेळ दिलात तो निश्चितच आमच्यासाठी अगदी प्रेरणादायी ठरतोय. धन्यवाद.
सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि हितचिंतकांचे तसेच सिंपल सिंग जी इथे उपस्थित आहेत. सिंपल सिंग जी त्यांचाही विशेष सन्मान जयेश वर्तक साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सिंपल सिंग साहेब यांचाही खास सन्मान आपण करूया. वेलकम सर, थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग. आणि निश्चितच MCC आपला आभारी आहे. तसेच निकम सर इथे उपस्थित आहेत, अर्नाळा पोलीसचे सन्माननीय PI. त्यांचाही विशेष सन्मान आपण करतोय मुख्य मंचावर. संदीप वर्तक यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. अर्नाळा पोलीसचे सन्माननीय PI निकम साहेब इथे उपस्थित आहेत. थँक्यू सर. निश्चितच एक वेगळं वलय या स्पर्धेला लाभत आहे. एवढा पहिल्या चेंडूवर स्क्वार कट केली आहे, अगदी स्क्वार कट केली आहे. 54चं लक्ष आहे, 4 कमी करा, चौकार येतोय. या ऐकूया प्रमोदजी शेडगे यांना. स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पहिल्याच बॉलवर अतिशय सुंदर आणि अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला होता. स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका आपण पाहिला. चौकार आला, उत्तम ज्वेलर्स चौकार. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना खूप चांगला बॉडरमॅनचा वापर केला. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत आणि फेकी येईपर्यंत 2 रन. टीट फॉर टॅट, जशास तसे रोकटोक उत्तर दिलं जातं. 2 बॉलवर 6 रन आलेत. 54 रनचं पाठलाग करत असताना या खेळामध्ये तुम्हाला अगदी मात्र ह्या वेळेला हार मानून चालणार नाही. नेव्हर गिव्ह अप. कारण म्हणतात ना, हिमतीने हारा परंतु हिम्मत कधीच हरू नका. या वेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जाईल. पायावर जाऊन बॉल आदळला होता. तिसऱ्या बॉलवर डॉट बॉल येत असताना, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. त्यामुळे हे ध्येय जर गाठायचं असेल तर तुम्हाला कारण आणि सबब चालणार नाहीये. कारण कारण सांगणारी माणसं यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी माणसं कारण सांगत बसत नाहीत. त्यामुळे या खेळामध्ये तुम्हाला प्रत्यक्षात गुणवत्ता सिद्ध करावी लागते. 21 बॉल आणि 48 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 21 बॉल 48 रन. व्हॉट अ मॅच. 54 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर पहिल्या बॉलपासून इरादे पक्के स्पष्ट केले मितेशने. आणि यावेळेला इनसाइड आउटचा फटका. वाह, काय फटका खेळलाय. लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा धमाकेदार चौकार. उत्तम ज्वेलर्स 4 रन. मिड ऑफ आर्क मध्ये होता. लॉंग ऑफ मात्र या वेळेला कोणी नव्हतं फिल्डर आणि तो गॅप शोधला. चांगला बॉडरमॅन आणि फोरआर्मचा चांगला वापर करत असताना पाहायला मिळतोय. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न घाई केले आणि हा झेल महत्वपूर्ण असेल. कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत गोलंदाज मिस्टर कैवल्य. आणि कॉटन बोल्टच्या माध्यमातून पहिला फलंदाज मितेश बॅक टू द पॅव्हिलियन. आता डोक्यावर हात येत आहेत परंतु इथे वेळ आता निघून गेले. 5 बॉलमध्ये 10, 200चा स्ट्राईक रेट, 2 चौकार. कटआउटच्या स्वरूपात कैवल्यने घेतली विकेट. मितेश फर्स्ट विकेट डाऊन. मितेश आणि प्रितेश दोन्हीही बंधू. रायमिंग वर्ड्स आपल्याला पाहायला मिळतं. कैवल्य 10 रन एक गड्याच्या मोबदल्यामध्ये अखेरकार विकेट मिळवली. यावेळेला आगाशी A टीमच्या गोलंदाज एकंदरीत फलंदाज मितेश बाद झाला आणि कैवल्यने खूप चांगला बॉल डिलिव्हर केला होता. DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. बोला. लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज युती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर धीरजजी वर्तक साहेब यांच्या माध्यमातून जर बॅटरने 3 लगातार षटकार जर ठोकले तर 1000 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं गेलं. ही ऊर्जा दिले आपल्या संघासाठी. 10-1 प्रितेश. वेळेला हा बॉल सरळ निघून जाईल. विकेटकीपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता. पहिलं षटक कैवल्यने जबरदस्त हाताळलं. वेगवान मारे केले
पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर चौथ्या बॉलवर चौकार, परंतु ते विसरून मला या सामन्यामध्ये उत्तम दर्जाची गोलंदाजी करायची आहे. कारण म्हणतात ना, सतत जर तुम्ही भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवला तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो आणि ते सत्य आहे. त्यामुळे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 10-1. आता विजयासाठी 18 बॉलमध्ये 44 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल 44 रन. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि या पण जाऊया लाईन स्टार DJ मिस्टर वैभव पाटील यांच्याकडे. क्रिकेट क्लब आगाशी आयोजित लाख मोलाची स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. समाज बांधवांना आज या वेळेला जरूर संधी दिली गेले, कारण या समाजातील आपण पाहिलं तर प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो या स्पर्धेची. 1 वर्ष वाट पाहावी लागते या स्पर्धेची. 365 दिवस, 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद. म्हणजेच 1 वर्ष पूर्ण होतं आणि आपल्याला थांग पत्ता सुद्धा लागत नाही. आणि त्या 1 वर्षानंतर आज गुढीपाडवा आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच हिंदू धर्मानुसार आपण पाहिलं तर आज नूतन वर्षाला सुरुवात झाली. सर्वांना गुढीपाडव्याच्या पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवारास. आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून 18 बॉल 44 रनची आवश्यकता आहे. मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल का, हा मोठा प्रश्नचिन्ह. परंतु गोलंदाजी अटॅक या वेळेला अप्रतिम पाहायला मिळतोय. गेल्या मॅच मध्ये तनिषने जो स्पेल टाकला होता ना, काय वेगवान मारे होते. जणू काही प्लॅटफॉर्मवर असल्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस जशी झटकन डोळ्यासमोरून जाते ना, त्या पद्धतीने मात्र तनिषचे बॉल एवढे फास्ट डिलिव्हर होत असताना पाहायला मिळतात. वेग आहे, वेगेबरोबर नियंत्रणबद्धता, लयबद्धता, एकाग्रता आणि अचूकता या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात तनिषच्या या गोलंदाजीवर. चांगला बॉल डिलिव्हर केला होता, सन्मान दिला होता. कारण माहिती आहे प्रितेशला, निनादला माहिती आहे की चांगल्या गोलंदाजाला चांगला सन्मान द्यावा लागतो. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये आणि प्रत्येक बॉल षटकार चौकारासाठी लिहिलेला नाहीये, त्यामुळे सन्मान द्यावा लागतो. सिंगल डबल क्रिकेटमधील बेसिक आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कनेक्शन चांगलं झालंय परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाहीये. मात्र फिल्डर फार वेगाने आले. पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट. तिसऱ्या रनसाठी पलटलेत. वाह, गुड रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्यांचा कडकडाट होत असताना आता दोन्ही फलंदाज लयबद्ध होत आहेत. चीअर अप करतायत त्यांचे समर्थक, कारण होम ग्राउंडवर खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 आहे प्रगतीपथावर. 54 रनचं टार्गेट, 40 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 16 आणि 16 बॉलमध्ये 40 रन होऊ शकतात. धावा डिफेन्स सुद्धा होऊ शकतात, परंतु इथे धावांची भूक न मिटणारे 2 फलंदाज निनाद राऊत या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केले, चांगली बॉलिंग केले. रन मशीन बनलाय, धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन निनाद राऊत. वेग पहा, वेग पहा. त्यामुळेच मी उल्लेख केला होता, भन्नाट वेग पाहायला मिळतो माहीम एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. सुपर डिलिव्हरी. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव असलेला खेळाडू सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तेवढ्याच वेगाने गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. या गोलंदाजाला पाहून मला ओमकार तारमळे या खेळाडूची आठवण येते, जो शेरेगावचा, शहापूरचा, सध्या इंडियन प्रीमियर लीगला ज्याची वर्णी लागली. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटतील का, फेकी येईपर्यंत, चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट. तिसऱ्या रनसाठी निघालेत आणि फेकी येईपर्यंत 3 रन कंप्लीट केल्या जात आहेत. 3 रन्स या वेळेला धावून पूर्ण केल्या जात आहेत. 17 धावा झालेत. याच महत्वाच्या रन्स असणार आहेत. 54 रनचं टार्गेट समोर असल्यानंतर 37 रनची अजून सुद्धा आवश्यकता. येणारे बॉल आहेत 14. आगाशी ए टीमला 14 बॉलमध्ये बनवायचे आहेत, त्या 37. 3 धावा. असा जगातील एकमेव फलंदाज पाहायला मिळाला की ज्याने 3 धावा आपल्या करिअरमध्ये पळून पूर्ण कधीच केल्या नाहीत. तो फलंदाज कोण, तर ज्याचं नाव घेतलं जातं युनिव्हर्सल बॉस.
अर्थातच क्रिस गेल या खेळाडूला आपण 3 धावा कधीच घेताना पाहिलेल्या नाहीयेत. हा सुद्धा एक रेकॉर्ड त्याचा अनोखी पाहायला मिळाला. 14 बॉल 37 रन. यावेळेला अचानक बाउन्स, दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्टीची आठवण झाली. या बाउन्सने एवढा बाउन्स मात्र यावेळेला पाहायला मिळाला. पहा रनअप, पहा त्याचा अप्रतिम पाहायला मिळतो. त्याचा फॉलो थ्रू पहा, त्याचा डिलिव्हर्ड पॉईंट जेव्हा बॉल डिलिव्हर्ड करतो, काय आर्म ॲक्शन अप्रतिम, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड ब्युटिफुल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 18. 18 रन झालेले आहेत. 36 रनची आवश्यकता. 14 बॉल आहेत. वेळेला वेग होता परंतु नियंत्रण नव्हतं, संयम खालावला गेला. जयप्रकाश गरज सरांकडून मात्र यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा येतोय. गंगाधर पाटील एका साईडला आपण पाहतायत. 40+ क्रिकेट अफलातून सध्या फॉर्मामध्ये आहेत. 19 रन एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 35 रनची अजून सुद्धा आवश्यकता. राईट मोड द विकेटने चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. वेग अप्रतिम पाहायला मिळतो. वेगेबरोबर नियंत्रण सुद्धा आहे. फक्त वेग नाहीये तर वेगेबरोबर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळते. वा तनिष, सुपर बॉलिंग. माहीम एक्सप्रेस सध्या आपण पाहताय. तनिष गोलंदाजी मार्कवर थोडंसं कठीण होऊन बसलंय. आता आव्हान 13 बॉल 35 त्रस्त केलंय गोलंदाजाने. तनिषने बॅटरला निनाद आणि प्रितेश 3 बॉलमध्ये 4, 3 बॉलमध्ये 3. प्रितेश सध्या स्ट्रगल करतोय. खोलवर बॉल होता, सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा नेत्रदीपक फटका पाहायला मिळतो. तेवढीच चांगली फिल्डिंग. वा तन्मय, चैतन्य त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. वा चैतन्य, सुपर फिल्डिंग. 2 षटकं झालेत. 21 धावा एक गडी बाद आणि इथे ड्रिंक्स ब्रेक ची वेळ झाले. 12 बॉल आणि 33 रनची आवश्यकता असेल आगाशी ए टीमला विजयासाठी. विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहिलं तर भूषणजी वर्तक साहेब यांच्याकडून 500 रुपये आणि लगातार 3 बॉल डॉट आले तरी सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज यावेळेला भूषणजी वर्तक साहेब यांनी ऊर्जा दिले या खेळाडूंना. चला या लगेच. प्लेयर आपण जायचं नाही. प्लेयरला तिथे अलाव नाहीये मितेश, कारण आतापर्यंत कोणताही प्लेयर गेलेला नाहीये. त्यामुळेच आपण पाहू शकतायत. कृपया करून पाण्याची व्यवस्था ही आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला केली जाते. एनर्जी ड्रिंक त्या ठिकाणी दिलं गेलंय. सुंदर पद्धतीने आयोजनाच्या बाबतीमध्ये चांगलं मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळतं. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आणि पारदर्शकता कशी असावी स्पर्धेची आयोजनाच्या बाबतीमध्ये. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, ते करून दाखवणं, ते अंमलात आणणं नियोजन हे खूप कठीण असतं. परंतु यावेळेला प्रत्येकाने प्रत्येकाची जिम्मेदारी घेतली, जबाबदारी स्वीकारली. आता जबाबदारी निनाद राऊत आणि प्रितेशवर आलेली आहे. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं असेल तर ते आहे जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने मनुष्य आयुष्यभर थकत नाही आणि ती जबाबदारी आता घ्यावी लागणार आहे. 21 धावा एक गडी बाद. 12 बॉल आणि विजयासाठी 33 रनची आवश्यकता. वैभव पाटील आमचे डीजे ऑपरेटर, बिपिन बोईस स्वतः मात्र प्रोप्रायटर, अनिकेत कोळी यांना सुद्धा आपण पाहत आहेत चांगली डीजे ऑपरेटिंग करत असताना. या त्रिमूर्तींचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. सध्या आदेश पाटील सकाळपासून डोळ्यात तेल ओतून कार्यरत आहेत, स्कोरिंगची भूमिका निभावत आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. प्रवीण पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. नमित गोरे, अप्रतिम चांगला फटका होता. 1 रन मिळेल आणि या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचले गेले 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. डीबीएन लाईव्ह सध्या आपण पाहतायत एक चर्चित असलेलं नाव आणि फेम नाव म्हणून डीबीएन लाईव्हला आपण पाहतायत. बंटी यांच्या मुखातून एक गोड गळ्याचे धनी. त्यांनी वेगवेगळ्या समालोचकांना म्हणा किंवा लाईव्हला म्हणा, खूप चांगलं बंटी यांनी जे गाणी गायलेले आहेत आणि ते हृदयाला स्पर्श करणारी गाणी
सध्या तरी बंटी यांच्या मुखातून आपल्याला पाहायला मिळतं. सध्या ऑर्केस्ट्रा त्यांचा फेमस झालाय. प्रत्येक इव्हेंटला बंटी यांना आपण ऐकतायत. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. चांगला फटका आहे परंतु चैतन्यला निवडलं. कोणतीही चुकी केली नाही. नो मिस्टेक. एक्सलंट कॅच. हार्दिकच्या हाती सफलता लागली. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. सहर्ष स्वागत आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये. अगदी शेवटची मॅच यानंतर आपण पाहणार आहोत. 5:38 झालेत. 6:30 पर्यंत बरोबर सामने सगळे क्लोज आपल्याला पाहायला मिळतील. शेड्यूल नुसार आपण बरोबर चाललेलो आहोत. 22ला 2, 10 बॉल आणि 32 रनची आवश्यकता आहे. तनिषने चांगली गोलंदाजी केली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तीन विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये भूषणजी वर्तक साहेब आणि 3 डॉट बॉल साठी 500 रुपये. मात्र यावेळेला बक्षिसं लावले तर बक्षिसांची खैरात केले तर तुम्ही पात्र ठरा. स्ट्राईक व्हाईल आयरन इज हॉट असं म्हटलं जातं की जोपर्यंत तवा तापलाय तोपर्यंत पोळी भाजून घ्या. आणि या वेळेला मात्र तनिष कोणती चुकी करणार नाहीये आणि इथून मात्र आता हॅट्रिक साठी संधी जरूर प्राप्त होते हार्दिकला. ते हॅट्रिक साध्य करेल का आणि आदरणीय भूषणजी वर्तक साहेब यांच्याकडून त्यांच्या ATM मधून 500 रुपये जातील का याकडे लक्ष असेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. त्याने पहिल्या आशिया खंडातील नंबर 1 ऑल इंडिया ओपनचा वर्ल्ड कप म्हणून जो ओळखला जातो. संजयजी पोतनीस साहेब यांची ती स्पर्धा लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. 22ला 3 आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक पाहिलं तर ग्रामीणचा वर्ल्ड कप म्हणून ओळखला जातो. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फोर्स केलाय या बॉलला. काय फटका खेळलाय आणि सरळ बॉल. शेवटच्या मोमेंटला काय एक्झॅक्टली घटना घडली गेले पाहणार आहोत आपण. आणि खाली सरांनी डायरेक्ट सांगितलंय षटकार आहे कारण बाउंड्री लाईनच्या बाहेरच ऑलरेडी चैतन्य गेले होते. साऱ्यांचा फेवरेट क्वालिटी परफेक्ट लागे ना कुणाची दाद. साऱ्यांचा फेवरेट पहा यावेळेला आपण पाहिलं तर उडता पंच होता. इथून जर आपण पाहिलं तर डिलिव्हर्ड. थँक्यू डीजे वैभव. 2 मिनिटं थांबा. यावेळेला आपण पाहिलं तर चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. आणि इथून जर आपण पाहिलं तर या वेळेला आपण पाहू शकताय जो बॉल. आणि इथून जर आपण पाहिलं तर आतमधून बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केला. चांगले प्रयत्न केले होते परंतु त्यानंतरचे प्रयत्न मात्र इथे षटकार आहे. 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. तब्बल आता 28 वर जाऊन पोहोचले गेले. आता येणारे बॉल आहे तुमच्याकडे 8 आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी 26 रनची आवश्यकता असेल. 8 बॉल आणि 26 रन. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. चांगला सामना रंगलाय. 8 बॉल 26 रनची आवश्यकता. कडक मॅच आपल्याला पाहायला मिळते. 8 बॉल आणि 26 रन. 26 रन 8 बॉल. आकाशी ए के एका साईडला माहीम हे या दोन टीमच्या दरम्यान आल्या आल्या अन्वयने षटकार ठोकून मॅच मध्ये पलटवार केलाय. आय एम दी बेस्ट असं म्हणत असताना ऑफ साईडला ड्राईव्ह खेळलाय. खूप चांगला फटका तर आहे.
ऑफ ड्राईव्ह त्यावेळेला खेळत असताना 1 रन मिळेल अन्वयच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. 7 बॉल आणि 25 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 7 बॉल 25 ची आवश्यकता. हार्दिक आता एक मोठा फटका सामन्यामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच रंगतदार स्थितीत आणू शकेल, परंतु इथून डॉट बॉल आला तर थोडंसं प्रेशराईज अंडर प्रेशर बॅटिंग करावी लागेल. 7 बॉल 25 रनची आवश्यकता आहे आणि दोन्ही फलंदाजांकडे तेवढी क्वालिटी आहे, पोटेन्शियल आहे, परंतु हार्दिक असा गोलंदाज आहे जो कॅलिबर आहे. या गोलंदाजाकडे विकेट घेण्याची क्षमता आहे. 7 बॉल 25. बेस्ट वर्सेस बेस्ट, क्वालिटी वर्सेस क्वालिटी, कारण या खेळात कोणत्याही संघाला कोणत्याही खेळाडूला कमी लेखून चालत नाही आणि या क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. 7 बॉल 25. यावेळेला चांगला बॉल होता. आतमध्ये येणारा बॉल, पंचांकडे हलकीशी अपील आणि इथून पंच सांगतायत लेग बाईचा इशारा. आता 6 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 24 रनची आवश्यकता आहे. कारण ज्वलंत उदाहरणच घ्या ना, संजू सॅमसन सेमीफायनलच्या अगोदर भरपूर त्याला ट्रोल केलं गेलं, परंतु सेमीफायनलमध्ये जेव्हा त्याने मात्र अर्धशतक ठोकलं तेव्हा मात्र करोडो भारतीयांनी त्याला डोक्यावर घेतलं. म्हणजेच या क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. सध्या रोहित चौधरी हर्षल मांगेला यांना कॅप्चर करतायत आणि प्रशांत पाटील हर्षल मांगेला यांना टिप्स देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल पहा, गोड स्माइल आहे. आणि हर्षल मांगेला साहाजी पाटील त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आगाशी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष आदरणीय राजनजी पाटील साहेब यांचे यथोचित स्वागत सन्मान करावा आपल्या शुभ हस्ते. या साहाजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. सध्या आपण पाहिलं तर 30ला 3, 24 रनची आवश्यकता. या वेळेला या बॉलला लेफ्ट केलंय. यस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आदरणीय सन्माननीय राजनजी पाटील साहेब यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करीत आहोत. आगाशी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष आहेत राजनजी पाटील साहेब. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. 31ला 3, 6 बॉल आणि 23 रनची आवश्यकता. एक मोठा फटका सामन्यामध्ये पलटवार करेल. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता, मजबूर केलं यावेळेला अन्वय वर्तक. सध्या आपण पाहतायत नॉन स्ट्राईक एंडला स्वतःवर विश्वास ठेवलाय आणि याच गोष्टी खूप तुमच्या बॉन्डिंग असतात. कारण एखादा जर फलंदाज तिथे एक षटकार ठोकतोय परंतु त्याने कोणत्याही प्रकारचं त्याच्या चेहऱ्यावरचं रिॲक्शन पाहायला मिळालं नाही, की धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. निनाद राऊतवर अन्वय वर्तकचा सुद्धा विश्वास आहे. काही फलंदाज अपकमिंग यंग टॅलेंट इथे चिडाचिड केली असती, संताप व्यक्त केला असता, परंतु क्रिकेटच्या खेळात याच गोष्टी मायने राखतात की तुमचा संयम किती आहे, तुमचा पेशन्स खूप महत्वाचे असतात. अलीकडच्या काळामध्ये 1 ते 2 मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर नवीन जी पिढी आहे, यंग जनरेशन क्रिकेटमध्ये आहेत, ते मात्र थोडेसे कुठेतरी हवेत उडतात. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही पाय जमिनीवर ठेवूनच चांगलं क्रिकेट खेळा तरच तुम्हाला सन्मान मिळेल. कारण म्हणतात ना, वाईट दिवस आले तर कधी खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधी घमेंड करू नये, कारण हे दोन्ही दिवस खेळाडूंनो जाण्यासाठी झालेले असतात. 5 बॉल आणि 22 रन. चला, टाइम स्पेंड करू नका प्लीज. 5:40 झालेत. सूर्य आपल्यासाठी थांबणार नाहीये. यावेळेला ऑन साईडला कडक शॉट यासाठीच केला होता अट्टहास. अन्वय वर्तकला नॉन स्ट्राईकलाच ठेवावा आणि या बॉलवर गोड षटकार घ्यावा. 6 धावा. रन वेट अँड वॉच केलं आणि निनाद राऊत यावेळेला सांगतायत अभी तो ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी है.
मॅच ऑन ठेवा. 4 बॉल 16 रनची आवश्यकता आहे. काय अप्रतिम षटका ठोकला होता. म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा संघामध्ये तुम्हाला कायम ठेवावा लागतो. तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण आहे तर मी म्हणेन निनाद राऊत. चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. तो सेल्फ कॉन्फिडन्स त्याचा पाहायला मिळतोय. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये आत्मविश्वास असावा, परंतु अति आत्मविश्वास कधीच नसावा, ज्याला म्हणतात ओव्हर कॉन्फिडन्स. अहंकार हा शब्द आपल्या डिक्शनरीमधून डिलीट करा, मग पहा आयुष्य किती सुंदर आहे. 4 बॉल आणि 16 रन. टायटॅनिक जहाज याचा इतिहास आपण पाहिला असेल. त्या टायटॅनिक जहाजवर लिहिलं होतं द अनसिंकेबल शिप, म्हणजेच काय तर न बुडणारं जहाज. परंतु आज जग साक्षीदार आहे की टायटॅनिक जहाज बुडाली होती. हा त्यांचा गर्व होता. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. फिल्डर येत आहेत आणि इथे चांगला कॅच कॅरी करत असताना कैवल्य. निनाद राऊतच्या खेळीला पूर्णविराम. चांगले प्रयत्न केले होते. अन्वयला जेव्हा थांबवलं त्यावेळेला षटकार त्यांच्या बॅटमधून आला. तो सेल्फ कॉन्फिडन्स अप्रतिम पाहायला मिळाला. आता मॅच मात्र हळूहळू यावेळेला चांगल्या रूपामध्ये आपण पाहू शकली होती, परंतु इथे आता पुन्हा एकदा कमबॅक करत असताना गोलंदाज. ऍक्शन रिप्ले आपण पाहतायत. साईड अँगलने ज्या पद्धतीने मात्र हा स्ट्रोक खेळला गेला होता ते सुद्धा आपण पाहू शकाल. चला, मताने टीमचे सर्व खेळाडू आपण रेडी राहायचंय. या मॅच नंतर लगेच आपण व्यासपीठाच्या समोर या आणि लाईनअप मध्ये आपण लगेच दोन्ही टीम्स, विनर टीम आणि मताने टीम, त्या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला फायनल मॅच खेळवायची आहे. आणि लाईनअप मध्येच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून फायनल मॅचचा टॉस करणार आहोत. 38ला 4, 8 धावांवरती 1 गडी बाद. परेश, 3 मोठे फटके येतील का? चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ बॉल मात्र विकेट किपरने जरूर डायरेक्ट हिट करण्याचा इरादा बाळगला होता. तत्पूर्वी बाईटच्या स्वरूपात 2 रन्स मिळतील. आता 2 बॉल आणि विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल आणि 14 रन. 2 बॉल 14. अन्वय आणि सनिकेत अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. 54 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर यावेळेला टप्पा पडल्यानंतर स्लोवर 1 बॉल जरूर होता, मात्र सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना आपण पाहतायत. याच बाईटच्या स्वरूपात 1 रन मिळेल. 1 बॉल आणि 13 रन. मताने टीम, संपूर्ण खेळाडू सध्या टीम हडल, ती मीटिंग मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. आणि लगेच आपण लाईनअप मध्ये दीपेश चौधरी अँड ऑल टीम आपण लगेच यायचंय. स्टेज व्यासपीठाच्या समोर लगेच आपण या. लाईनअप मध्ये प्रमुख मान्यवर सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेतच. 1 बॉल आणि 13 रन. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय माहीम ए टीमच्या बाजूने. आणि अशा प्रकारे मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत विजयावर शिक्कामोर्तब केलाय आणि फायनल मॅच साठी रेडी राहिलेत आता मताने टीम बरोबर. माहीम ए वर्सेस मताने. अभिनंदन अँड हार्ड लक आगाशी ए टीम. आदरणीय सन्माननीय नगरसेवक प्रभाग क्रमांक 12चे स्वप्नीलजी जगन्नाथ कवळी साहेब जर उपस्थित असतील तर मी त्यांना विनंती करेन व्यासपीठावर या. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. प्रथम पारितोषिक ज्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून 20,000 रुपीज, 20,000 रुपये रोख रक्कम. चला या मताने टीम. दीपेश चौधरी, चला वेळ नाही आपल्याकडे, आपल्या टीमला घेऊन यायचंय. लाईनअप मध्ये उभं राहायचंय. आणि माहीम ए टीम, चला लगेच. हार्ड लक आगाशी ए टीम. चांगला एन्जॉय केलं आपण सुद्धा.